वाजतामधली ही घटना? किती वाजता आला पाऊस? आम्हाला दुपारी ज्यावेळी इकडून आर्ट अँड फ्युजन कंपनीमधून बोलवण्यात आलं की बाबा अशा अशा ठिकाणी आपला आग म्हणतो वरच्या बाजूने मलबा वाहत आलेला आहे. मग त्या पद्धतीने आम्ही इमिडिएट इकडे स्पॉटवरती हजर झालो. जेव्हा बघितलं ते हॉरिबल होतं. सर्व वरच्या बाजूने जे काही काळ्या आणि चिखलासारखा जो काही घाणेरडा मलबा जो आहे तो वाहत आलेला आहे. मलबा आहे साहेब तो. ओके, तर तो मलबा पूर्ण या जवळजवळ 5 कंपन्यांमध्ये मागच्या बाजूने शिरलेला आहे. आणि फॉर्च्युनेटली पण या कंपनीत जी काही लोक होती काम करणारे ती सर्व बाहेर येऊन गेली. आम्ही आल्यानंतर पहिले हेच कन्फर्म केलं की मध्ये कोणी अडकलं नाही आहे का वगैरे. आणि आर्ट फ्युजन कंपनीमध्ये तर अशी परिस्थिती त्यांच्या अजून एक गाडी बाहेर काढली, अजून 2-3 गाड्या मध्ये आहेत. ओके, आता त्याच्या व्यतिरिक्त कंपनीचं जो काही प्रोसेस वगैरे जे आहे किंवा काय ते सर्व मोठ्या प्रमाणात डॅमेज झालेले. मग त्याच्यामुळे आता या ठिकाणी जे संबंधित MIDCचे, नवी मुंबई महापालिकेचे, त्याचबरोबर पोलीस यंत्रणा जी आहे तर त्यांना त्याच्या व्यतिरिक्त फॅक्टरी इन्स्पेक्टर, MPCB या सर्व लोकांना संबंधित जे अधिकारी आणि वगैरे होते त्यांना इथं बोलवलं. आणि आता त्या पद्धतीने हे पोलीस लोक MIDC आणि नवी मुंबई महापालिका वरती जाऊन पण शोधतायत की कुठून काय झालंय. पण हे सर्व वरच्या डोंगरावरून वाहत आलेलं आहे. आता त्याच्या पुढे काय झालेलं आहे तो सर्व तपास कार्यातला भाग आहे. पण फॉर्च्युनेटली इथं काही जीवितहानी झालेली नाही. आणि नाऊ आता जे काही काय करायचं आहे ते काही आमच्या म्हणजे म्हणतो ना मोठी म्हणजे हे सर्व हटवावं लागेल. बरोबर. आता पावसाळा तोंडावरती त्याच्यामुळे हे सर्व सुरू झालं. लवकरात लवकर हे सर्व काढून त्याप्रमाणे करण्याचं जे आहे तर संबंधित जे काही महापालिकेच्या आणि MIDCचे अधिकारी मंडळी आहेत ते त्याच्यावरती काय करता येईल त्याच्यावरती विचार विनिमय चालू आहे.